नमस्कार. नंतर बघा म्हणजे जे पुत्र आहेत तो दिलीप आहेत आणि या दिलीप राजाचा जो पुत्र आहे तो भगीरथ आहे. याने ना म्हणजे स्वर्गातून गंगा नदी आहे ती पृथ्वीवर आणलेली आहे, म्हणूनच गंगा नदीला भगीरथी असे म्हणतात. बघा, भगीरथचे जे पुत्र आहेत ते कुकस्थव आहेत आणि हे रामायणातील अनेक स्थानावर म्हणजे अनेक वेळा रामायणामध्ये सुद्धा म्हणजे श्रीरामाचा उल्लेख करत असताना यांचं नाव घेतलं जातं. तर कुकस्थव हे पुत्र म्हणजे महाप्रतापी आहेत आणि यांचे जे पुत्र आहेत ते रघु हे आहेत आणि म्हणजे रघु या नावावरूनच म्हणजे श्रीरामांचं कुळ ओळखलं जातं. आणि रघुचे जे पुत्र आहेत ते प्रवृद्ध हे आहेत आणि म्हणजे महर्षी जे वशिष्ठ आहेत यांनी त्यांना श्राप दिला होता आणि मग ते राक्षस बनून बघा कल्माशपाद या नावाने प्रसिद्ध आहेत. आणखी ह्यांचा जो एक मुलगा आहे तो त्याचं नाव सौदास आहे आणि जे प्रवृद्ध आहेत त्याचे पुत्र बघा शंकन आहे आणि या शंकनचा जो पुत्र आहे त्याचं नाव आहे सुदर्शन आहे. तर सुदर्शनचा जो पुत्र आहे ते बघा अग्निवर्ण आणि या अग्निवर्णाचा जो पुत्र आहे तो शिग्रग हे आहेत आणि शिग्रग यांचे जे पुत्र आहेत ते मरु आहेत आणि मरु यांचे जे पुत्र आहेत ते पशुशुक्रक या नावाने ओळखले जातात. तर पशुशुक्रक यांचा जो पुत्र आहे बघा म्हणजे अंबिरीश हा आहे आणि हा जो अंबिरीश होता तो एक महान विष्णू भक्त होता आणि म्हणजे त्याचं रक्षण करण्यासाठी बघा म्हणजे विष्णुदेवाने बघा ते म्हणजे महर्षी दुर्वासा यांच्यावर सुदर्शन चक्र सोडलं होतं आणि नंतर म्हणजे या अंबिरीश राजाच्या विनंतीवरूनच म्हणजे दुर्वासा ऋषीचे प्राण वाचवले आहेत. अंबिरीशचे जे पुत्र आहेत ते बघा राजा नहुष आणि याला बघा म्हणजे हा सुद्धा एक खूप म्हणजे महान राजा होता आणि महाभारताच्या म्हणजे अनुसार हा राजा जो आहे त्याला चंद्रवंशी राजा सुद्धा म्हणतात बघा. आणि पुरुरवा के पौत्र चक्रवर्ती सम्राट ययाती हे त्यांचे पिता आहेत आणि म्हणजे यांनी सुद्धा बघा इंद्राचं पद ग्रहण केलं होतं आणि मग सप्तऋषींनी श्राप देण्याच्या कारणाने ते अजगर बनले होते आणि यांच्याच म्हणजे वंशामध्ये पुढा बघा पांडवांचा म्हणजे पांडव कौरव यांनी जन्म घेतला होता आणि असं वर्णन आहे. तर अंबिरीश यांचे जे पुत्र आहेत ते नहुषी आहेत आणि नहुष यांचा जो पुत्र आहे तो ययाती राजा आहे. हा सुद्धा चंद्रवंशीच राजा होता आणि यांचा जो विवाह आहे तो शुक्राचार्य यांची कन्या देवयानी आणि म्हणजे दानवराज यांची जी कन्या आहे वृषपर्वा यांच्या कन्येशी म्हणजे शर्मिष्ठा वृषपर्वा यांची जी मुलगी आहे शर्मिष्ठा हिच्याशी झालेला आहे. आणि ययातीचे जे पुत्र आहेत त्याचं नाव नाभाग आहे बघा आणि नाभागचे पुत्र अज आणि अज यांचा पुत्र दशरथ आहे आणि दशरथाच्याच पोटी श्रीरामांचा जन्म झालेला आहे. अशा प्रकारे श्रीरामांच्या पूर्वजांची माहिती सांगितली आहे. धन्यवाद.